वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी ते पूर्वाचे काका आलेत ना आमच्या घरी खूप कौतुक करून राहिले तिचं हा नाव काय म्हणले त्यांचं पुण्याहून आलेत म्हणे चंद्रकांत बोराडे चंद्रकांत बोराडे बाबू मी काय केलं नाहीये तर चंदू दादाला मी काही बोललो नाही हा आपला काही संबंध नाही या गोष्टीशी आधीच सांगतो हा मीच सांगितलंय चंदू भाऊजींना आता बोल ना का थांबून ठेवलं उगा मी काही बोलणार नाही आता तूच सांगणार आहेस काय सांगणार आता मी गेलती का तुझ्या बायकोला भेटायला नाही ना तूच गेलता ना तिथं मुन्या बोलला ना तिच्याशी बोललो ना आवडू राहिला ना तू तिला आता मला काय माहित इतक्या लवकर कसं कळणार सगळं मुन्या अरे असंच काही बाई देत जायचं तिला हा आवडशील तू तिला मग गिफ्ट पाहून खुश झाली का नाही ती आत्या ते काढा बघून कोण खुश होणार आहे तोंड वाकडच होईल ना म्हणजे नुसता काढच देऊन आलास तू तिला नाही अगं पेन देणार होतो तिला देणार होतो पेन पण ते हे संपलं ना भेटायची वेळ संपली ते पेन खिशातच राहिला माझ्या लक्षातच नाही आलं असं कसं रे मुन्या पेन खालच्या खिशात राहिला अरे किती दुःख देशील तिला आता आयुष्यभर असंच दुःख देणार का तू नाही मुन्या युनुसा सुद्धा रोमॅन्टिक नाहीये तू हा अरे कॉलेजमध्ये तर लई शिकवशील पण हे कधी शिकशील हा जरा पिक्चर पाहत जाय काय तर म्हणे काढा दिला आज काढा दिला उद्या चाटण देशील आणि परवा आत्या परवा तिला चूर्ण द्यायचं का पोट साफ होईल ना तिचं मस्करी सुस्ती करे तुला नाले का तुझ्या भऱ्यासाठी बोलते मी मस्करी करतोय माझी हे पाय मुन्या बऱ्या बोलानं तिला पेन द्यायचा जोर पेन देत नाही ना तोवर तुझं तोंड पाहणार नाही मी अगं आत्या चुलीत गेली रे आत्या अगं आत्या पेन नी कुठे ग सगळे कोणी दिसणं झालंय तूच कुठं होती ग किती आवाज दिला तुला सगळे इथंच आहेत अगं मी गच्चीवर होते पुस्तक वाचत होते हा आवाज दिला म्हणजे काही गोंधळ झाला का नाही काय नाही ते चंदू काका आलेत नगर मध्ये खरंच हा मला खूप भेटावं वाटत होतं ग चंदू काकाला कुठे कुठे जाऊ सांग तुला काही जायची गरज नाहीये तेच येऊ राहिले इथं अगं पण आप्पा काही टेन्शन घेऊ नकोस सगळी फिल्डिंग लावली यांनी म्हणजे आप्पा घरी नाही येण्याची आप्पा तिथं दुकानामध्ये आणि चंदू काका इथं नाही ना ग तरी पण आप्पा घरी आले तर नाही नको आप्पा आणि चंदू काका एकमेकांसमोर यायलाच नको लहानपणापासून बघते ना ग मी
खूप भांडतात आता उगा माझ्या लग्नावरनं त्यांच्यात वाद नको ए आता तू टेन्शन घेतलं म्हणजे ते यायचे राहणार आहेत का ऑलरेडी आलेत ते तुझ्या सासरला गेलेत तिथं मग जाणार नाही का अगं त्यांचा किती जीव आहे तुझ्यावर आता आपल्या लाडक्या पप्पीचं होणारं सासर कसं आहे ते बघायला जाणार नाही बाई ते चला वहिनी निघतो हा बर सॉरी 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 बँकेतून निघायला थोडा उशीर झाला सॉरी. कुठे आहेत पाहुणे? कुठे आहेत? गेले काय? पाहुणे कोणते पाहुणे? हे पाहुणे आलेच नाही का? या कार्टीचं काय करावं, लय जागा व्हायला लागली का? आता ही काय मस्करीची वेळ आहे का? मीटिंग सोडून आलोय मी, आता बँकेत काय माश्या मारत बसतोय काय मी? सोने, हे सोने, इकडे इकडे ये एकदा. काव काय झालं पप्पा पप्पा गेला तिकडे खड्ड्यात, मस्करी करायची वेळ आहे ही. कुणाची मस्करी आणि मी काय केलं पाहुणे कुठे आहेत? पाहुणे कुठे आहेत? तुम्ही चिडू नका, मी गंमत केली तुमची. पाहुणे आले आणि गेले, मी त्यांना येळच नव्हता थांबायला. ही अशी गंमत करतात का मग मारलं असतं त्यांनी मला आता सोने सोने तुला मारलंच पाहिजे. बरं दादा ते जाऊ दे, हे पाहिलं का सोन्याची चेन गिफ्ट मध्ये दिली त्यांनी. हा सोन्याची चेन? ते सोन्याची चेन गिफ्ट मध्ये दिली का चुकून दिली ते नाही माहिती, पण दिली. सारे पण ती म्हणजे चुकून येऊ दे नाही तर गिफ्ट म्हणून येऊन दे, पण हे काय आपल्याला पटलेलं नाही बरं का. म्हणजे एवढं महागाचं गिफ्ट घेणं आपल्याला काय पटत नाही. तू ते नेऊन परत देऊन टाक. मला तर काही कळानाच अजून, तर कशातच काही नाही, आणि एवढं महागाचं गिफ्ट घ्यायचं आपण. बरं ते नाव काय म्हणाले त्यांचं? हे चंद्रकांत बोराडे. चंद्रकांत. चारे आपण बघायला गेलतो तेव्हा कुणीतरी त्यांचं नाव काढलं का ग तिथं? नाही नाव नव्हतं घेतलं, पण मुलीचे काकाच आहे ते. अरे मी फोन केलता ना, सांगितलं मला त्यांनी. हा हा मला बी माहिती, आरबुडीन सांगितलं ना मला बी, पण तू सांगितलं, पण त्यांनी नाव तरी घेतलं का त्यांचं? नाही भाऊ, हे काय आपल्या डोक्याला पटत नाही. म्हणजे मला ते चमत्कारिकच वाटतंय सगळं. आपण एकदा फोन करायचा का त्यांच्या घरी? नाही म्हणजे नक्की काय भानगड आहे ना ते विचारता येईल. नाही नाही नको, ते उगाच उलट तपासणी केल्यासारखं होईल. नको. अरे तर आता उगाच टेन्शन घेऊन राहिलाय तू. हा? अरे होतं असं कधी कधी, विसरले असतील. मला नेलतं का बैठकीला? सांगितलं होतं का माझं नाव? हा म्हणजे ते बैठकीला नाही ना. अरे मग तेच सांगतोय, जी माणसं समोर असतात ना त्यांची ओळख करून देतो माणूस. आता ह्यांची काय ओळख करून द्यायची? हा मोठा माणूस आहे चंद्रकांतराव बोराडे, कोर्टात सतत चक्र असतात त्यांच्या. हा कामासाठी, कोर्टाच्या कामासाठी इकडे आलते. आता काम झालं म्हणल्यावर घरी आले, आणि ही तर नसतेच ते पुण्याला असते, म्हणून तर बघायच्या कार्यक्रमाला नव्हते म्हणे. पण दादा माणूस मात्र आपल्याला एकदम रुबाबदार मोकळ्या दिल्याचा वाटला बरं का. हा कसं आहे, आता सोयरीक जुळू राहिली म्हणल्यानंतर चेनीचं काय घेऊन बसले? हा आता पोरीचा सख्खा काका गिफ्ट नाही देणार तर कोण देणार आहे? हा मग ती चेन परत देऊन टाका. आला वा काय कुसुम वहिनी कशा आहेत? ठीक आहे भाऊजी. आणि छाया वहिनी काय म्हणतोय मेडिकल? चांगलं चाललंय की. बर बर. लक्ष्मी दिसत नाही कुठं?
काय असूनही फायदा नाही त्याचा. आणि समीर तर काही दुकानातच असेल. वहिनी तुमच्या हातच्या जेवण लय तरसलोय बरं का पुण्यामध्ये मी. आता मस्त जेवायचंय. तयार आहे भाऊजी. काय सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन कसलं एवढं? काय आप्पा घरात आहेत का काय? नाही ते नाही आहेत, ते तर दुकानावर गेलेत. मग असू द्या ना, असले तरी काय घाबरत नाही आपण त्यांना. हे घर आपलं पण आहे. आणि तुम्ही माझी माणसं आहेत काय. चला या ना भाऊजी. मयूर हा आप्पा कुठे? आप्पा इथं बाहेर जाऊन येतो असं सांगून गेले मला. आणि हा तुम्हाला इथं काउंटरवरती थांबायला लावले. ते कोणत्या तरी मोठ्या ऑर्डरवाल्याचा फोन येणार ना त्यासाठी. अरे चहा का? वा वा वा. मला मागून एक. हा घ्या ना तुम्ही. नाही, तू घे तू घे. अहो नाही पेलो ना मी अजून. तुम्ही प्या. गरम गरम आहे घे तू. मयूर नेमकं कुठे गेलं म्हणलं? नाही खरंच नाही सांगता येणार. मला फक्त बोलले की बाहेर जाऊन येतो. अहो नाही तुम्ही घ्या चहा. मी मला मागवतो. मला नको, तू घे दुसरा मागू ना. अहो नाही हा घ्या ना तुम्ही. मयूर किती वेळात येतो सांगितलं काही त्यांनी? अहो तुम्ही चहा घ्या पाहिजे. अरे मी मागवतो. अरे किती वेळाचा विचारतोय कुठे आहेत आप्पा, कधी येणार काही माहितीये का? मला काही सांगितलं नाही त्यांनी. फक्त बोलले. अरे त्याला कसं माहित असेल? तुला कधी काय माहिती असतं रे? तुम्ही घ्या ना चहा घ्या ना. आप्पा हा आप्पा कुठे आहे तुम्ही? अरे समीर तू आला का दुकानावर? हा मी आलोय आप्पा, तुम्ही कुठे? हा हे बघ आपल्याकडे एका मोठ्या ऑर्डरवाल्या कस्टमरचा फोन येणार आहे. जरा नीट डील कर. हा हा त्याची नका काळजी करू. तुम्ही कुठे पण? नाही एक ऐकून घे. आज दुकान तू सांभाळ. हो हा माझं जरा डोकं दुखू राहिलंय. मी जरा घरी जातो, गोळी घेतो आणि पडतो. हा काय? अरे मी जरा घरी जातो, गोळी घेतो आणि पडतो. हॅलो आप्पा हॅलो. हा हा तुम्ही इथं दुकानी या ना, चेपून देतो डोकं चेपून. नाही नको, मी घरी जातो आणि पडतो. हॅलो आप्पा ऐका ना. म्हणजे कसं काय दुखू राहिलं तुमचं डोकं? कसं काय म्हणजे मी काय डॉक्टर आहे का रे? मग इथं या ना, आपण डॉक्टर कडे जाऊ. या दुकानी या. नाही नका डॉक्टरकडे जायची गरज नाही. मी घरी जातो, गोळी घेतो आणि पडतो. आप्पा हॅलो. बरं वाटाल. आप्पा हॅलो 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 हा आप्पा आता हे फोन नाही उचलायचे. लक्ष्मी काका अरे तू घे. आता तुम्ही कप घेतला ना आता चहा तुम्हीच घ्या. नाही, चहा नाही, तुम्हीच घ्या. नाही. नाही थांब. तू नको आणि मी नको. समीर तू घे चहा. अरे चहाचं काय घेऊन बसला? आता घोटभर पाणी पण मिळणार नाही आपल्याला. का? आप्पांचं डोकं दुखू राहिलंय म्हणून आप्पा घरी जाऊ राहिले. हा. आणि चंदू काका येऊन बसलाय. हा काय हा? अरे बापरे. बापरे चंदू का आले का आता? तू गप ना भाऊ, आधीच लई टेन्शन आहे. लक्ष्मी काका मी दुकान सोडू शकत नाही. त्या मोठ्या ऑर्डरवाल्याचा फोन येणार आहे. एक काम कर, तू जा रस्त्यात आप्पा जिथं कुठे भेटतील तिथं त्यांना अडव. आप्पा घरी जाता कामा नाही. लक्ष्मी काका चंदू काका आणि जर आप्पा एकमेकांसमोर आले तर घरी चक्रीवादळ येईल. सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. जा आप्पांना अडव. घरी नको पोहोचू देऊ रे आप्पांना. आप्पा 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 आप्पा. अरे तुला इकडे कुठे फिरू राहिला तू? तुला दुकानात थांबायला सांगितलं होतं. हो पण ते समीरचा फोन आलता. तुमचं डोकं लय दुखायले म्हणला. मी गोळ्या घेऊन आलो. ठीक आहे ही गोळी घ्या, बरं वाटेल. घ्या गोळी घ्या. घरी जाऊन घेतो मग. नाही घरी नाही जमणार. का घरी घ्यायची गोळी नाही काही? नाही म्हणजे आप्पा म्हणजे वेळ लागेल ना घरी जायला. बरोबर मग असं करू, हा ऑटो न जातो घरी. आठव ना. हा असं. आठव ना. हो आता दुपार आहे ना आप्पा. हा आता एवढा दुपारच्या आठव नाही मिळणार ना. हा मग कशाला आपलं इथंच घेऊन टाका. घ्या. असं येण्यासारखं काय करून राहिलं रे? अशी कशी घेतात असते गोळी? पाणी वगैरे घसा खाली उतराल का माझ्या? मग हा आपण हॉटेलमध्ये जाऊ. तिथं लिंबू पाणी घेऊ आणि लिंबू पाण्यासोबत तुम्ही गोळी घ्या. अरे माझं डोकं दुखू राहिलंय. ते कसं बरं होईल ते सांगायचं सोडून तू माझं दुखणं वाढवायचं सांगू राहिला. त्या हॉटेलच्या पाण्यामध्ये बरं असतो. मग आपण बिना बर्फाचं पाणी घेऊ, लिंबू पाणी. हा येडाय कर तू.
तुला काय माझं सकाळी तांब्यातनं कार्यक्रम झालाय असं वाटायला काय? हा, त्याच्यामुळे माझं डोकं दुखू राहिले आणि आता हे उतारा सांगायला लागला मला लिंबू पाण्याचा. नाही तसं नाही, तसं काय नाही. मग काय उगा काय आपलं सांगत राहतो, एक काम धड करता येत नाही. आप्पा मनातून काळजीबाई तुमच्यासाठी बोलून राहिलो मी. कळलं, गबस गुमान आता. ऐकूनच घेत नाही. ओ आप्पा आप्पा. वा. मिनल कशा आहेत भाऊजी? मिनल मजेत. तुमची तर लय आठवण काढते वहिनी. मला म्हणत होती मला पण यायचं. म्हणलं कुठे येते त्या आप्पांकडून अपमान करून घ्यायला. जाऊ दे वहिनी, काय तुम्ही असं लग्नाचं आनंदी वातावरण आहे काय असले विषय काढता. जाऊ दे. हा हे बघा, हे मिनलनी तुमच्यासाठी एकदम मस्त साडी पाठवली बघा. कशी पसंती मिनलची. आता त्यांची पसंती म्हणजे चांगलीच असणार ना भाऊजी. हा पण साडी कशाला? का? हो घरात आहेत खूप. अहो घ्या हो. तुम्ही नाही घेतली ना तर मिनल रागवण माझ्यावर पुण्याला गेल्यावर. घ्या 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 घ्या. काय तुम्ही पण अजून तर लय मोठा बॉम्ब पडायचा. ते गिफ्ट द्यावंच लागेल आम्हाला. पुष्पा या घे तुझं गिफ्ट. आणि हा ते आपल्या मुन्याचं पण आहे बरं का त्या ड्रेस बघून घे. अगं राहू दे राहू दे. ओ वहिनी माग काय राहत आहे. या हे तुमच्यासाठी. कसं वाटतंय बघा. आणि ती कुठे गेली आपली नवरी. हे पपे. अगं काय माग काय करती. अगं नवरी मुलगी माग नाही राहायचं, आता पुढे यायचं काय. पपे लग्न ठरलं ग तुझं. तुझ्या बापानं आमच्या शशीदादानं मला लई सपोर्ट केला बघ, म्हणून मी पुढे गेलो. तर काय पुढच्या आयुष्यात वाढून ठेवलं होतं काय माहिती. आणि त्याच दादाच्या मुलीचं लग्न ठरलं म्हणल्यावर काका आला की नवरीला बघायला. अगं काय पपे किती उंच झाली तू. वहिनी बघा ही किती उंच झाली. हे माझ्यापेक्षा उंच नाही व्हायचं बरं का, नाही तुम्हाला राग येईल. हा हा अरे हा प्रांजल, हे बघ तुझ्यासाठी हे मस्त गिफ्ट पाठवलंय बरं का मिनल. बघ कसं वाटतंय. वहिनी अगं राहू दे. वहिनी मी जाऊन आलो बरं का आपल्या पप्पीच्या सासरी. वा मस्त आहे, मला आवडलं. सांगितलं ना, फोन आलता त्यांचा. अहो मीच म्हणलं फोन करा, नाही तर त्यांना वाटायचं कोण अनोळखी माणूस आला आपल्या घरी. पण मला आवडलं वहिनी स्थळ. वा वा वा. मला आधी वाटलं या आप्पांनी कोण नगरी येडं पकडून आणलं आमच्या पप्पीसाठी. पण साधी सरळ माणसं, पोरगम मस्त घरंदाज. पप्पी तुला आवडला का मुलगा. अरे पुष्पे तुला साडी आवडली का. पुष्पीचं अवघडच आहे. आपण अगं आवडला ना मुलगा. पप्पीला पोरगा आवडला ना म्हणूनच आप्पा हो म्हणले, नाहीतर एवढे घरात राडे चालू होते ना. पण पप्पीच्याच आवडीला आप्पा हो म्हणले शेवटी. हा का. आणि पप्पी काय ग लग्नानंतर तुला हनीमूनला कुठं फिरायला जायचं. अगं लाजती काय. अगं बोल बोल, माझ्याकडून तुला हनीमून टूर गिफ्ट. चाल. महाबळेश्वर आहे की. काय वहिनी महाबळेश्वर आणि फिरायला. अहो लग्न झालेल्या अर्ध्या जोड्यात तिकडेच जातेत. आपल्याला काहीतरी डिफरंट पाहिजे, वेगळं. ते अनुष्का आणि विराट कोहली कुठे गेले होते ते. हा युरोपमध्ये. तिथली हनीमून टूर माझ्याकडून तुला गिफ्ट. हा. अगं आई, तू त्याला चहाचं विचारशील की नाही. भाऊजी चहा करते तुमच्यासाठी. चहा नको वहिनी, चहा नको. आता डायरेक्ट जेवायलाच वाढा. अहो पुण्याला तुमच्या आजच्या जेवणासाठी तरसतोय मी. हो आता मस्तपैकी तब्येतीनं जेवतो आणि मगच पुण्याला जातो वहिनी. आहे ना तयार जेवण. हो केलंय ना, तयारच आहे. वाढते. प्रांजल चल ग. हा
काय झालं का बघून साडी? आप्पा ओ आप्पा, आता काय आहे? मी काय म्हणतो, ते सकाळपासून तुम्ही काही खाल्लं नाही ना, हा. तर भूक लागली असेल तुम्हाला, म्हणून तुमचं डोकं दुखत असेल. तर आपण चला ना हॉटेलमध्ये जाऊ, काहीतरी खाऊन घेऊ. असं काय या देवाने करायला लागलं रे तू? हा, हे बघ, आता मी घरी जाईन, पोटभर जेवीन आणि शांतपणे झोपीन. तू माझं डोकं नको उठू आता. नमस्कार नमस्कार. नमस्कार. आप्पा, हे कुलकर्णी गुरुजी. कुठले कोणते कुलकर्णी कसले? ते नाही का आपल्या पप्पीची जन्मपत्रिका यांच्याच वडिलांनी बनवली होती, कुलकर्णी गुरुजींनी ना. हा हा तर हे दुकानाची पूजा बिजा बी करतात. आपल्या पप्पीच्या लग्नाचं नाही मुहूर्ताचं हो. बोलून घेऊ. अहो नाही हो, काय काय बोलून राहिले तुम्ही? मी कुलकर्णी नाहीये, कांबळे कांबळे. आणि ती पत्रिका आम्ही नाही बनवत. जावा, आपलं दिसल्या देवाला नमस्कार म्हणून राम राम केला तर तुम्ही लयच काय ही चालले राव. हो दादा, जाऊ द्या, सोडा सोडा जाऊ द्या. नालायक, आता तर इथं माझा तांब्या असताना टकुरून फोडला होता तुझा. आता खबरदार माझ्या मागे आलास पुन्हा तर. आप्पा, कसा आडवा बाबा या म्हाताऱ्याला.